नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या DVTच्या अपडेट्समध्ये 772 पदांच्या बाबत अपडेट आहे, त्याचबरोबर 1457 पदांच्या बाबत सुद्धा अपडेट आहे। तर DVT पदभरती यामध्ये 772 जी पदं आहेत त्यामध्ये CBT2 ची एक्झामची शेड्यूल आलेला आहे, ज्यामध्ये इन्स्ट्रक्टर जे पद आहे टेक्निकल इन्स्ट्रक्टर, त्यामध्ये त्यांची जी टेक्निकल एक्झाम आहे, दुसरी परीक्षा आपण त्याला CBT2 म्हटलेलं आहे आणि त्याचं शेड्यूल या ठिकाणी आलेलं आहे। तर याबाबत डिटेल बघत आहोत, त्याचबरोबर DVTचे काही 3 अपडेट्ससुद्धा आहेत, याबरोबरच ते सुद्धा यामध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट नोटिफिकेशन्सकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा। नवीन नवीन व्हिडिओ येण्यासाठी तुम्हाला ऑल नोटिफिकेशनला क्लिक करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता, सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्याच असतात। तर मित्रांनो, इथे DVTने संध्याकाळीच परिपत्रक टाकले आहे 43 नंबर। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बरीच मुलं बऱ्याच दिवसापासून विचारत आहेत, तर यामध्ये CBT2 जी आहे ग्रुप ए पदासाठी घेण्यात आलेली आहे। म्हणजे जनरली 16/2/23ला CBT1 हा 16/4/23ला CBT1 घेतलेली आहे आणि त्यामध्ये ग्रुप ए पद म्हणजे इन्स्ट्रक्टर जे पद आहे या पदाकरता ज्यांनी 45% म्हणजे 54 गुण प्राप्त करून व्यावसायिक चाचणी CBT2 साठी 10/8/2023 ते 21/8/2023 या कालावधीत अर्ज भरले असतील, त्या सर्वांची CBT2 साठी डेट या ठिकाणी लागलेली आहे। तर विहित शुल्कासह अर्ज केलेल्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी म्हणजे CBT2 21 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे। तर तुम्हाला ॲडमिट कार्ड तुमच्या ईमेलला किंवा लिंक जी प्रोव्हाइड करण्यात त्यामध्ये तुम्हाला 7 दिवस अगोदर मिळणार आहे। तर 21 तारीखला सगळ्यांची CBT2 लागलेली आहे, ज्यांनी ह्या कालावधीत अर्ज भरलेले आहेत आणि ज्यांना 50% गुण प्राप्त आहेत त्यांनाच फक्त पात्र केलेलं होतं, अशा विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत या ठिकाणी। तर भरपूर अभ्यास करा। तर CBT1 ज्यांनी टॉप केलेला आहे त्याचबरोबर CBT2 साठी सुद्धा मला खूप खूप शुभेच्छा आहेत। तर या हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी 7 दिवस अगोदर तुम्हाला ईमेल चेक करायची गरज आहे। तसेच या ठिकाणी डिटेलमध्ये सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर दुसरी एक अपडेट आहे या ठिकाणी, परिपत्रक क्रमांक 42 जे विद्यार्थी DVला ॲबसेंट होते, ग्रुप बी किंवा ग्रुप सी जे असतील, यामध्ये 772च आहे हा सुद्धा विषय। तर ग्रुप बी आणि सी मध्ये जे DVला ॲबसेंट होते, तात्पुरत्या निवड सूचीमधील उमेदवारांची प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी 30/11/1/12 रोजी आयोजित करण्यात आली होती। सदर दिवशी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीकरिता म्हणजे DVला ॲबसेंट जे होते त्यांना एक वेळची अंतिम संधी देण्यात आलेली आहे। म्हणजे काही कालावधीसाठी मुलांना काही नोटिफिकेशन समजले नसतील, काही जणांनी वेबसाईट बघितली नसेल, जनरली प्रत्येकाचा तो एक नोटिफिकेशनमध्ये दिलं की तुम्ही प्रत्येक वेबसाईट बघत राहा। तर भरतीला या ठिकाणी जे विद्यार्थी ॲबसेंट होते DVला त्यांना परत एक अंतिम संधी या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांना 1 जानेवारी 2024 रोजी मुंबई मुलुंड येथे म्हणजे आरो मुलुंड येथे उपस्थित राहण्याची एक संधी देण्यात आलेली आहे। बाकी इतर संच वगैरे त्यांनी झेरॉक्स सेट वगैरे त्यासोबत आणायचे। सदर दिवशी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीकरिता उपस्थित न राहिल्यास उमेदवाराचे नाव पदभरती प्रक्रियेतील पुढच्या टप्प्यातून वगळण्यात येणार। म्हणजे तुम्हाला एक वेळची अंतिम संधी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर ही एक अपडेट आहे, यामध्ये बाकीचं डिटेल बघून घ्या। नोटिफिकेशन तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे। तिसरी अपडेट आहे 1457च्या पदांसाठी 164 परिपत्रक क्रमांक आहे। यामध्ये सुद्धा जो DV झालेला आहे, ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, त्यामध्ये जे उमेदवार अनुपस्थित राहिले आहेत, ॲबसेंट राहिले आहेत, म्हणजे 18 ते 22 या कालावधीत DV झालेला आहे, जे उमेदवार अनुपस्थित राहिले त्या उमेदवारांना 1 जानेवारीला त्या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे, अंतिम संधी देण्यात आलेली आहे। म्हणजे परत तुम्हाला आरो मुंबईला या ठिकाणी येऊन भेटून तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे 1 जानेवारी 2024ला असं म्हटलं। अशा 3 त्या ठिकाणी एकूण अपडेट आजच्या DVT वेबसाईटला तुम्हाला दिसत आहे। तर सदर नोटिफिकेशन तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळणारच आहे। तर महत्त्वाचं नोटिफिकेशन त्याचबरोबर आहे, तर तुम्हाला परीक्षा लागली आहे ज्यांनी
CBT-1 क्रॅक केलेली आहे. त्यांनी CBT-2साठी 21 जानेवारी 2024ची त्या ठिकाणी एक्झाम लागलेली आहे, व्यावसायिक चाचणी. त्याचा सिलॅबस टाकलेला आहे. पूर्ण इलेक्ट्रिकल ट्रेड आणि फिटर ट्रेड, वेल्डर ट्रेड या ज्या सब्जेक्ट्स आहेत, व्यावसायिक अभ्यासक्रम, पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाचा सिलॅबस त्या ठिकाणी वेबसाईटवर टाकलेला आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथे जाऊन प्रॅक्टिस करा आणि इतर काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद.